नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण जाणार आहे अकोल्या साईडला. आपल्या एका मित्राचं लग्न आहे. माझ्यासोबत अजून 2 जण जुळणार आहेत पुढे पुतूरला, भूषण आणि आर के. तर माहीत नाही किती ब्लॉग काढता येईल किती नाही. तिकडं पुढं रेंज आहे का नाही ते पण माहीत नाही. पुढं आपण बघूया. आता आपण निघूया. चला बाय. तर या ठिकाणी आपल्याला सकाळी लवकर उठून जायचं होतं, पण सकाळी लवकर न उठल्यामुळे आता उशीर झाला आहे. पण तुम्ही आसपासचा व्ह्यू बघा किती छान आहे. तर आता आम्ही कोतुळ या गावी आलेलो आहे. या ठिकाणी आम्ही समोरच्या हॉटेलमध्ये नाश्ता करणार आहे. हॉटेलची बैठक व्यवस्था काही खास नव्हती आणि तिथला नाश्ता पण काही खास नव्हता आणि तिथं शूटिंग काढताना आल्यामुळे काय दाखवणार नाही शूटिंग. पुढे जाऊया आपण. कोतुळ गाव सोडल्यानंतर जवळजवळ आता आपण 50 किलोमीटर दूर आलेलो आहे. तर या ठिकाणी मी ट्रायम्बुशनला दिली आहे. आता मी सिटी 100 चालवणार आहे. अरे काय करतोय? या साहेब. या डॅमच्या ठिकाणी थोडंसं फोटोशूट केल्यानंतर आम्ही पुढे निघालो आहे. त्या ठिकाणी बघता आमच्या दोन्ही गाड्या एकदम छान दिसतात आहेत. वाह क्या बात आहे. या ठिकाणी आता वातावरण थोडंसं ढगाळ झालेलं आहे. पाऊस पडेल असं वाटत होतं. पुढे जाऊन पाऊस पडतो डोंगरावर. बघा मित्रांनो, ऊन वारा पाऊस थंडी सगळं चाललंय इथं. कुठून कुठं आलोय, डोंगरावर आलोय, कुठं आलोय काहीच माहित नाही. आपण आम्ही जवळजवळ 80 किलोमीटर लांब आलो आहे नारंगापासून. रस्ता खूप खराब होता आणि खूप गरमी होती आणि आता वर येऊन थंडी वाजत आहे, पाऊस पडत आहे. हे असं वातावरण मी कधीच पाहिलं नव्हतं चेंजेस होताना एवढा फास्ट. तर या ठिकाणी आरकेला फोटो काढायचे होते, पण आम्ही म्हटलं लग्न चालू होईल त्याच्या आधी आपण इथून निघून जाऊ. पाऊस पण पडत आहे तर आपण पुढे निघूया. ज्या प्रकारे आम्ही वर जात होतो तसं मला शंका येत होती की इतक्यावरती लग्न असेल का नाही. ज्या ठिकाणी आम्ही आलो आहे इथं लोकवस्ती पण कमी आहे. मोबाईल नेटवर्क नाही, कुठल्या प्रकारची इमर्जन्सी सर्व्हिस अवेलेबल नाही. हॉटेल गॅरेज. या ठिकाणी मॅपचा एक फोटो अपलोड केला आहे, तुम्ही बघू शकता मॅपमध्ये की किती खतरनाक रस्ता आहे. 3 किलोमीटर. A few moments later. गाड्या बंद करणार बोला तर माझ्या काय. आपण आपल्या डेस्टिनेशन पोहोचलो आहे. कुठंच नाही पोहोचलो आपण. आपण आलो आहे, कुठंच नाही आलो आपण. नेटवर्क नाही, काय नाही, रेंज नाही. आणि आम्ही 3 इडियट्स इथं आलेलो आहे. एक सिटी 100 वर आणि एक ट्रायम्फ. यार की बघितलं तू माझी उड्या मारत चालला होता गाडीवर. मलाच की हसायला आली, तुला म्हणतो थांब थांब थांब, चाललाय उड्या मारत गाडीवर. अरे बाबा आता तुला काय सांगू, इथं आपण आलं त्याला फोन पण करू शकत नाही आपण आता. काय करायचं मग? काय मा डोकं चक्कर झालं. आलोय कुठं आपण? तर या ठिकाणी आम्ही दिलेल्या लोकेशनवर पोहोचलो आहे, पण इथं एकही माणूस नाही, लग्नाचं मंडप नाही, काही नाही, घर नाही, काही नाही. मयूर शेठ कुठे आहे? आम्ही गाडी वाजवलं की गाडी वाजवलं.
ती जातो इथं आम्ही. हा तिकडे चालू आहे पण ऍड्रेस माहित नाही पण या इथं दाखवतो लोक. आलो आलो. चल काय म्हटले ते? चौरीत लागून तुला बोललो ना मी 0 पैकालांची गाडी तुला पहिले बोललो. चल मग काय म्हणतात बघ रे. या ठिकाणी गाडीवाल्यांना पण माहीत नसल्यामुळे कुठं जायचं आहे तर आम्ही थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला उजवीकडे एक छोटंसं घर दिसलं. तिथं मंडप बांधला होता तर तिथं जाऊन बघतो की काय आहे विषय. घरी जाऊन जरा विचारून बघू काय विषय आहे. कुठं आलं डोंगरात काय माहिती. काही दिवस झाले कुठल्या डोंगरात आलं शी. हे अवघड आहे बाबा. त्या डोंगर मध्ये आले. हो ते चौऱ्यांचं लग्न कुठं आहे हो? इथंच आहे. त्याचं लग्न आहे ना आज. नवरदेव लग्नाला गेला कुठं? दुसऱ्या गावाला. तुम्ही ना परत माग जा. हा गावाचं नाव काय? आंबेबंगन. पण तुम्हाला विचार जावं लागेल. हे कोणतं आहे एरिया? हा कोकणवाडी. हा कोकण. अरे आपल्याला उलट जायला लागेल खाली. तिथे आंबेवंगन गाव सापडायला लागेल. इथं हे चुकीचं आहे. नवरी मुलीचं घर आहे. तिथून तू मागाशी निघून गेला. किती अंतर आहे? बरंच अंतर आहे म्हणे. लय मोठा स्कॅम झाला आहे. लय मोठा पोपट झाला आहे आपल्यासोबत. फुल जोरात पाऊस आलेला आहे. तर आपल्याला आता लग्नाची लोकेशन मिळालेली आहे. आता आपण त्या लोकेशनकडे निघालेलो आहे. तर अंतर 24 किलोमीटर लांब आहे लोकेशन. आलो बा शेवटी आरकी. माझ्या नशिबाने आलोय. काय नशीब बाबा. घरी जाऊन अजून चालीसा पडतो एकदा. मयूर आणि रुपाली. शेठ तुमचं काय म्हणणं आहे? कसं वाटतंय? म्हणणं नाही बाबा. जिरले आमचे तेव्हा कान बसून न वाटायला मला. काय झालं काय नु? कान सुन्न झाले. हा झालं नाही ना. किती वाजले? 2 वाजले बाळा. जगाचा हात टाकून जावा. नवरदेवाला आगमन झालेलं आहे तरी जवळच्या मागून सुद्धा नवरा मुलीला मंडपात. मयूर इकडे बघ. दोन्हीकडे अक्षरा पाठवून द्या. हा या या या. वक्रविंद महाकाय सूर्यकोटि समोरवाणिर्विघ्नं गुरुमदेव सर्वकार्यासु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्व ध्यानमङ्गले तदेव लग्नं सुगनं तदेवं तारावलं चन्द्रवलं तदेव विद्यावलं लक्ष्मीपति गन्धेवं समर्पयामि यानि दानं च पापानि जन्मन्तरे तानि दाने पदोपदे प्रदक्षिणा समर्पयामि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वदा साधिके शरणं त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते सर्वदा सर्वकार्ये नास्ते शमङ्गलमेशोऽस्तु भगवान मंगल तनु हरे. लगेच तयार करू. या ठिकाणी मयूर शेठचं लग्न झालेलं आहे आणि पावसाचं वातावरण पण झालेलं दिसतंय. आम्ही आलोय बाईकवर. आता आम्ही कल्टी मारतो लगेच. चला बाय. या ठिकाणी आपल्या मयूर शेठचं लग्न झालेलं आहे. वातावरण खराब होत चाललं आहे. आम्ही बाईकवर आलो आहे तर आम्ही निघणार आहे लगेच कल्टी मारून. सॉरी मयूर. तर आता आम्ही जेवण करण्यासाठी आलो आहे हॉटेल पृथ्वीराज फॅमिली रेस्टॉरंट या ठिकाणी.
आता आपल्याला जेवण आलेलं आहे, भूक पण लागलेली आहे. जेवणावर आपण ताव मारूया. काही बोल, मला काही फरक नाही पडत. तर काय बरं. निघायचं का? आपली गाडी बघा किती घाण झाली आहे. दुसरी गाडी घाण झालेली आहे. तर या ठिकाणी आपण ब्राह्मणवाड्यापाशी पोहोचलेलो आहे. आपला मित्र गेला आहे फळं आणण्यासाठी. चला मग मित्रांनो, शेवटी आपण आता आपल्या घरी आलेलो आहे. गाडी पार्किंग झालेली आहे. मम्मी बाई आलो मी 200 किलोमीटर प्रवास करून. 200 14 बरं लांब पाहिजे. 62 दिवसाची.